वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि स्याद्वाद अधिकारांचा सुरू आहे। स्याद्वाद अधिकारामध्ये आम्ही बघितलं काल 12 तऱ्हेचे भंग आम्ही बघितले। पहिला भंग पाहला तत एक अनेक असे 4 झाले। नंतर अस्ति नास्तीच्या रूपाने स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभाव अशा रूपाने आपण 4 भंग त्या ठिकाणी बघितले। आणि आता नित्य आणि अनित्य ही जोडी आम्हाला बघायची आहे। 12 भंग आपण बघितले आणि प्रत्येक भंगामध्ये आचार्यांना हे दाखवायचंय की आत्मद्रव्य हे कसं आहे। स्वच्या अपेक्षेने आहे रूप आहे आणि पराच्या अपेक्षेने ते नाही रूप आहे। हे त्याचं अस्तित्व आम्ही मान्य करणं हीच वास्तविकतः वस्तुव्यवस्था आहे आणि हेच स्याद्वादाचं यथार्थ कथन असणार आहे। आता 13वा भंग आपण बघतो आहे पुस्तकामधला। जेव्हा हा ज्ञान मात्र भाव आपल्याच अनित्य ज्ञान विशेष द्वारा अनित्य ज्ञानाच्या पर्यायी आपला नित्य ज्ञान सामान्य स्वभाव खंडित मानून नाश पावतो। जर एखादा अज्ञानी असं मानत असेल की प्रतिसमय ह्या ज्ञानाच्या पर्यायी उत्पन्न होतात आहे आणि नष्ट होतात आहे आणि त्यामुळे माझा हा आत्मा या ठिकाणी नष्ट झालेला आहे, असं जर तो अनित्य पर्यायांच्या माध्यमातून स्वतःला मानत असेल तर त्यासाठी आचार्य सांगतात की तुझा नित्य जो ज्ञान सामान्य स्वभाव आहे हा अखंडित आहे, त्याचा कधीही नाश होत नाही। तेव्हा त्या ज्ञान मात्र भावाचे ज्ञान सामान्य रूपाने नित्यत्व दर्शविणारा अनेकांतच त्याला जीवित ठेवतो, त्याचा नाश होऊ देत नाही। म्हणून हा अनित्यपणा म्हणजे नित्यपणा दाखविणारा 13वा भंग झाला। आणि 14वा भंग अनित्यपणा की तोच आत्मा अनित्य देखील आहे की जेव्हा हा ज्ञान मात्र भाव आपल्या नित्य आणि सामान्य ज्ञान स्वभावाचे ग्रहण करण्यासाठी अनित्य ज्ञान पर्यायांचा त्याग करून आपलाच नाश करतो। आणि जर हा आत्मा मानत असेल की मी नित्य आहे आणि सामान्य रूप ज्ञान स्वभावी आहे, माझ्यामध्ये या ज्ञानाच्या पर्यायींचा उद्भवच होता कामा नये, तर असं वस्तुतत्व असणार नाही। जिथे नित्यता आहे तिथे अनित्यता पण निश्चितपणे असणार आहे, कारण वस्तूच मुळात नित्यात्मक आहे। नित्य एका दृष्टीने वस्तू जशी नित्य आहे तशी पर्यायांच्या अपेक्षेने वस्तू अनित्य पण आहे आणि त्याला स्वीकार करणे हे स्याद्वादीला संमत आहे। आणि म्हणून तेव्हा त्या ज्ञान मात्र भावाचे ज्ञानाच्या पर्यायांच्या रूपाने अनित्यत्व दर्शविणारा अनेकांतच त्याला आपला नाश करू देत नाही। जर यापैकी कोणतीही आम्ही एक जोडी म्हणजे एकच बाजू मांडली आणि मानली तर वस्तुतत्वाचंच विघटन होतं। वस्तू व्यवस्थाच त्या ठिकाणी नित्य राहू शकत नाही। आम्ही जर तत्पणाच मांडला आणि अतत्पणा वस्तूमध्ये नाहीच असं जर आम्ही एकांताने मानत राहिलो तर वस्तू व्यवस्था योग्य रीतीने चालू शकत नाही। आम्ही हे पाहतो, व्यवहारात बघतो की अनेक वेळा आम्ही वस्तू किंवा व्यक्ती बघतो। व्यक्ती बघितल्यानंतर आम्ही हे म्हणतो की इतक्या वर्षांनी तुला बघितलं
आणि खूप तुझ्यामध्ये बदल झालेला आहे. बदल झालेला आहे हे त्या व्यक्तीमधल्या अनित्यतेच्या आधारावर आम्ही म्हणू शकतो. आणि आम्ही तिला ओळखलं जे आहे ते तिच्या नित्यतेच्या द्वारे ओळखलेलं आहे. म्हणजे ती या व्यक्तीमध्ये नित्यता आहे आणि अनित्यता पण आहे. हे जसं व्यवहारात आम्ही बघू शकतो त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये हे चिरस्थायी तत्व आम्हाला लावायचंय की वस्तू ही मुळात अशी नित्यात्मक असणार आहे, एक अनेकात्मक असणार आहे, तत् अतत्रूप असणार आहे आणि स्वचतुष्टयानी अस्थिरूप असणार आहे आणि परचतुष्टयानी तीच वस्तू त्या समयात नास्तिरूप पण असणार आहे. आणि ह्या त्याद्वादामध्ये हे कथन अत्यंत सुसंगत असं कथन आहे. म्हणून येथे तत् असत हे दोन भंग, एक अनेक हे दोन भंग, सत आणि असत म्हणजेच अस्ति आणि नास्ति याचे द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने 8 भंग, म्हणजे स्वचतुष्टयानी 4 आणि परचतुष्टय त्याच्यामध्ये नाही या अपेक्षेने 4 आणि नित्य आणि अनित्य हे दोन भंग असे करून 14 भंग सांगितले. प्रत्येकाच्या एकांत अभिनिवेशाने ज्ञान स्वरूप आत्म्याचा अभाव होतो. एकच आम्ही मांडलं, कोणतंही एक. जसं सांख्यांनी नित्यताच मांडली, बौद्धांनी क्षणिकवादच मांडला. त्यांचं आम्ही पहिल्यांदा निराकरण बघितलेलं आहे की त्यांना देखील सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये बुद्धांच्या याच्यासाठी त्यांनी शब्द सुचलेला ठेवलेला होता, निसूत्र मुक्ताक्षेभी. हे शब्द त्या ठिकाणी ठेवून या शब्दावर श्लेष केलेला होता की बुद्ध कसे आहे. तर हार तर त्यांना पाहिजे आहे, पण हार पाहिजे असताना हारामध्ये जो गुंफलेला दोरा आहे तो दोरा त्यांना मान्य नाही. म्हणजे नित्यता जी आहे, अन्वय जो आहे, अन्वय ते मान्य करत नाही आणि सुट्या सुट्या मोत्यांचा हार झाला पाहिजे. तर हार वास्तविकतः जसे मोती आवश्यक आहे तसं त्याच्यामध्ये सूत्र म्हणजे धागा देखील महत्वपूर्ण दुवा आहे, तोही असला पाहिजे. तर धागा जो आहे हा नित्यतेचं प्रतीक आहे आणि मोती जे आहे ते अनित्यतेचं प्रतीक आहे. हे त्यांनी ठेवलं. आणि जे बौद्धांनी क्षणिकवाद मान्य केला की सूत्रच मांडलं नाही, तर त्यासाठी त्यांनी परत निसूत्र मुक्तेक्षिभी याच्यावर श्लेष करून सांगितलं की बौद्ध धर्मीय कसे आहे. तर निसूत्र आहे. निसूत्र आहे याचा अर्थ जैनांची जी आगम सूत्र आहे ती ते मान्य करत नाही आणि त्यामुळे मुक्तेक्षिभी न त्यांना मुक्त देखील होता येत नाही. म्हणजे मुक्त या शब्दाचा 2 अर्थ काढला. मुक्ता म्हणजे मोतीपण आणि मुक्ता म्हणजे मुक्त जीव पण. आणि निसूत्रचा अर्थ धागा लावला पहिला आणि दुसऱ्या याच्यामध्ये निसूत्रचा अर्थ जिनागमाची सूत्र न मांडणारा. अशा तऱ्हेने क्षणिकवादांना देखील आचार्यांनी पहिलेच त्या ठिकाणी निराकरण केलेलं आहे. सांख्य मताचं देखील त्यांनी निराकरण केलेलं आहे. म्हणजे एक एक मत जर मांडून आम्ही त्या एकाच मताचा जर जीवनात आग्रह धरला तर आम्हाला कदापि ही वस्तुव्यवस्था समजू शकत नाही. वस्तुव्यवस्था समजण्यासाठी आमचा दृष्टिकोन व्यापक पाहिजे. 2 विरुद्ध धर्म एकाच वेळी वस्तूमध्ये अविरोध रीतीने आहेत हे सत्य आम्हाला मान्य करावं लागतं आणि तरच वस्तुव्यवस्था आम्हाला समजू शकते. म्हणून एकांतानेच आत्मा जीवित राहतो, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होते. अर्थात एकांताने आत्म्याचे यथार्थ रूप जाणण्यात येत नाही आणि त्याची स्वरूपामध्ये परिणती होत नाही. अनेकांताने आत्म्याच्या यथार्थ स्वरूप जाणल्या जाते आणि त्याची स्वरूपामध्ये परिणती होते. जेव्हा आम्हाला आत्म्याचं स्वरूप सर्व दृष्टीतून योग्य रीतीने समजेल
त्याच वेळेला तशाच आत्म्यावर आम्हाला श्रद्धा करायची आहे. जर आम्ही आत्म्याचं स्वरूप केवळ नित्य रूप मानलं तर आम्हाला आत्मा समजलाच नाही. जर आम्हाला आत्मा शब्दांनी पण ज्ञात झाला नाही, त्याचं जसं स्वरूप आहे तसं जर आम्हाला समजलं नाही, तर आमची श्रद्धा देखील विपरीत होईल. एका अंगाला मांडणारी एकांतपूर्ण अशी आमची श्रद्धा होईल. आणि आम्हाला सम्यक दर्शनाची व्याख्या करताना सांगितलं, वस्तुतत्व जसं आहे तसं मांडणं. जर आम्हाला आत्माच समजला नाही तर आम्ही आत्म्याला पूर्णतः एकांत रूपाने मानू आणि म्हणून आम्हाला सम्यक दर्शनाची देखील प्राप्ती होऊ शकणार नाही. आता हे जे 14 भंग आचार्यांनी या ठिकाणी शॉर्ट मध्ये सांगितले, या प्रत्येक भंगाचा एक कलश अमृतचंद्र आचार्य या ठिकाणी ठेवणार आहेत. पहिला कलश येणार आहे तत् या भंगाचा, 248 नंबरचा हा कलश आहे. बाह्यार्थे परिपीत मुच्छित निज प्रव्यक्तिरिक्ती भवत विश्रांतं पररूप एव परितो ज्ञानं पशोऽसीदति यत्तत् इह स्वरूपत इति स्याद्वादिनस्तत्पुनर् दूरोन्मग्न घन स्वभाव भरत पूर्णं समुन्मज्जति. काय केलं या एकांतवादीला? आचार्यांनी कोणतं संबोधन दिलं? तर पशो हो, हा अज्ञानी आहे, पशुप्रमाणे आहे. कसा आहे हा? तर बाह्य ज्ञेय पदार्थांनी जरूर संपूर्णपणे गेलेले. बाह्यार्थ म्हणजे बाह्य पदार्थ, परिपीत, परिपीत म्हणजे पिऊन टाकलेले आहे, गेलेले आहे आपल्या व्यक्तीला सोडल्यामुळे. आणि स्वतःच जे निज स्वभावानी जाणन रूप क्रिया आहे त्याला बाह्य ज्ञेयाच्या अधीन करून त्यांनी आपलं स्व अस्तित्व संपवून टाकलेलं आहे. असं हे प्रगटतेला सोडल्यामुळे रिक्त शून्य झालेले आणि सर्व प्रकारे पररूपामध्येच विश्रांत, की मी पराला जाणतो आहे तर मीही पररूप आहे. माझं स्वरूप पराला जाणण्यातच मी त्या ठिकाणी आनंदित आहो. म्हणजे परज्ञेयामुळे घुटमटणारे आणि तेथून स्वकडे न वळता तेथेच अडकून बसलेले अज्ञानीचे, पशुप्रमाणे एकांतवादीचे. पशुप्रमाणे या ठिकाणी अज्ञानीला पशु म्हटलेला आहे, की पशु जसा त्याला विवेक नाही आहे, तो जसा विवेकहीन आहे तसा हा अज्ञानी देखील, यालाही विवेक नाही आणि म्हणून हा एकांतवाद स्वीकार करतो आहे. या परज्ञेयाला जाणलं म्हणजे माझं स्वरूप परज्ञेय रूपच झालं. मी माझं अस्तित्व तिथे संपवून टाकलं म्हणजे माझं अस्तित्व उरलंच नाही. अशा प्रकारचं त्याचं ज्ञान नाशाला प्राप्त होतं. परंतु स्याद्वादीचे ज्ञान तर जे तत् आहे ते तर स्वरूपाने तत् आहे. पण स्याद्वादी विवेकवान आहे, बुद्धिमान आहे आणि यथार्थ कथन करणारा आहे. त्यामुळे तो कथन करताना अपेक्षा लावून कथन करतो. तो म्हणतो, जरी तू परद्रव्याला जाणलं, तुझ्या ज्ञानामध्ये अनंत ज्ञेय झळकलेले आहे, तरी तुझ्या स्वरूपाला तू कुठेही सोडलं नाही. उदाहरण पहा आरशाचं. आरसा आहे आणि आरशामध्ये कितीही ज्ञेय प्रतिबिंबित झाले आणि ते आरशातच आहे असं वाटत असलं तरी देखील आरशानी आपलं ओरिजिनल स्वरूप सोडलेलं नाही. तो आपल्या स्वरूपाचं अस्तित्व घेऊनच आहे. त्याप्रमाणे हे ज्ञान देखील कितीही ज्ञेय या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाले, कितीही ज्ञेयांना यांनी जाणलं तरी देखील ज्ञानाचं जे जाणणपणा, तत्पणा आहे हा त्याचा नित्य कायमच असणार आहे. म्हणून जे तत् आहे
ते तर स्वरूपानी तत् आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू तत्व स्वरूपानी, तत् म्हणजे तेच एकरूपतेला घेऊन आहे. अशा मान्यतेमुळे अशी ही स्याद्वादानी अज्ञानीची जी विपरीत कल्पना होती, जो एकांतवाद होता, तो खोडून कशा तऱ्हेने तू कथन कर आणि मान हे सांगितलं. म्हणून अशा मान्यतेमुळे अत्यंत प्रगट अशा ज्ञान स्वभावाच्या भाराने संपूर्ण उदय पावते, अर्थात प्रगट होत. म्हणून स्याद्वादिनी हे जे ज्ञान आहे, हे तद्रूपाचं जे आहे, ते तद्रूपपणा त्याचा कायम ठेवलेला आहे. भावार्थ, कोणी सर्वथा एकांतवादी तर ज्ञानाला ज्ञेयाकार मात्र मानतात. ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झालं म्हणजे आमचं ज्ञान विकृत झालं, ज्ञेयाला जाणलं, ज्ञेयाकार मय झालं. घटज्ञान घटाच्या आश्रयाने होते. याप्रमाणे ज्ञान सर्व प्रकारे ज्ञेयाश्रितच आहे. म्हणजे आम्हाला जे ज्ञान झालं हे ज्ञेय आहे म्हणून ज्ञान झालं, अशी अज्ञानीची मान्यता आहे. ज्ञेय आहे म्हणून ज्ञान झालं आणि आमचं ज्ञान हे ज्ञेय मिश्रित आहे. ज्ञेयाकारपणा सोडून ज्ञान ही वस्तूच नाही. ज्ञेय आहे म्हणून आमच्या ज्ञानाचं अस्तित्व आहे आणि अन्यथा ज्ञान म्हणजे काही वस्तूच नाही, स्वतंत्र अस्तित्वच नाही. अशा प्रकारे त्याचे ज्ञान त्या ज्ञेयांनी जणू गिळून टाकलेले आहे. ज्ञान काहीही राहिले नाही. परंतु स्याद्वादी तर असे मानतात की ज्ञान आपल्या स्वरूपाने ज्ञानच आहे. व्यवस्थितरित्या वस्तुव्यवस्था ज्याला अवगत झालेली आहे, ज्याची दृष्टी सर्व अंगांनी वस्तूचा विचार करणारी अशी आहे, व्यापक दृष्टिकोन ज्याचा अंगीकार केलेला आहे, असा हा स्याद्वादी तो असं म्हणतो की ज्ञान आपल्या स्वरूपाने ज्ञानच आहे. तो ज्ञेयाकार, ते ज्ञेयाकार असतानाही म्हणजे त्या ज्ञानात अनेक ज्ञेय जाणत असताना सुद्धा तो ज्ञानत्व म्हणजे ज्ञानपणा, न्यायकपणा, ज्ञातृपणा हे तो सोडत नाही. म्हणून तत्स्वरूप ज्ञान प्रगट प्रकाशमान आहे. म्हणून कितीही ज्ञेय याच्या ज्ञानामध्ये आले तरी देखील हा न्यायक स्वभावी आत्मा ज्ञान रूपानी विद्यमान आहे. म्हणून मी 2-3दा उदाहरण सांगितलं की जसा आरसा आम्हाला त्याच्यामध्ये काय प्रतिबिंबित होत आहे हे न बघता केवळ आरसा रूपाने बघता येतो का हे पाहायचंय. तसं आमच्या ज्ञानामध्ये ज्ञेय प्रतिबिंबित होतातच आहे, होणारच आहे. पण या ज्ञेयांना गौण करून आपल्या न्यायक स्वभावी आत्म्याला आम्हाला अनुभवता येतं का, हे आम्हाला या तद्भंगाच्या माध्यमातून पाहायचंय. म्हणून असं हे ज्ञान स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रगट प्रकाशमान आहे. पर्याय रूपाने ज्ञान ज्ञेयाकार असूनही जर आमची ज्ञानाच्या पर्यायी बघितल्या तर ज्ञानाच्या पर्यायी ह्या ज्ञेयाचं प्रतिबिंब घेऊन असणार आहे. प्रतिसमय ज्ञेय ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होणार आहे. असं असूनही जर आम्ही केवळ न्यायक आत्मा म्हणजे द्रव्य दृष्टीने या ज्ञानाला आम्हाला बघितलं तर केवळ ते ज्ञानच आहे. म्हणजे आम्ही म्हणतो पण असंच की मी आता घट ज्ञान केलं म्हणजे घटाला जाणलं, नंतर मी पेनला जाणलं, पुस्तकाला जाणलं. याच्यामधलं ज्ञेय गौण करा, पुस्तक, घट, पेन हे गौण करा. काय उरलं? केवळ जाणणं उरलं. मी जाणलं, पहिल्या समयातही मी जाणलं, दुसऱ्या समयातही मी जाणलं, तिसऱ्याही समयामध्ये मी जाणलं. या दृष्टीने आम्हाला ज्ञानस्वरूप अनुभवात आलं. अशा यथार्थ अनेकांत मान्यतेने स्याद्वादाचे ज्ञान
म्हणजे ज्ञान स्वरूप आत्मा प्रगट होतो. आता याप्रमाणे हा तत्पणाचा पहिला भंग संपला. यावर थोडं आणखी आपण विश्लेषण बघू की काही दार्शनिक हे मानतात की ज्ञेयामुळे ज्ञान आहे. ज्ञान आम्हाला का होत आहे? जगामध्ये अनंत ज्ञेय आहे आणि म्हणून आम्हाला ज्ञान होत आहे. अनेकांचं हे मत आहे, कारण ज्ञान हे ज्ञेयाकार असतं. हे मानणारे जीव स्वयं ज्ञान स्वतःला ज्ञानरहित मानतात आणि त्याला या कलशामध्ये पशु किंवा अज्ञानी म्हटले. त्यांच्या दृष्टीमध्ये ज्ञानाचा सद्भाव हा ज्ञेयामुळे आहे, अन्यथा ज्ञानाला स्वतंत्र अस्तित्व नाही, म्हणजे ते ज्ञानाचा अभाव मानतात. वास्तविकतः प्रत्येक पदार्थ हा अनादि अनंत आणि स्वरूप सत्तारूप आहेच. लक्षात घ्यायचं की प्रत्येक पदार्थ जे जे जगामध्ये सत्रूप आहे ते अनादि अनंत आहे. अवस्था बदलतील पण त्याचा समूळ कधीही नाश होत नाही. म्हणून कोणतंही द्रव्य, इव्हन म्हणजे परमाणू सुद्धा हा अनादि अनंत आहे आणि सत्रूप आहे, काल्पनिक नाही आहे, निव्वळ कल्पना नाही आहे. जसं आम्ही गाढवाचं शिंग म्हटलं तर ही आमची कल्पना झाली, परंतु तसं हे आमचं ज्ञान काल्पनिक नाही, ते स्वयं अस्तिवान आहे, म्हणून आहे रूप आहे. ज्ञान ज्ञेयाला जाणतं आणि ज्ञेय पण ज्ञानाच्या द्वारे जाणला जातात, असा यांचा ज्ञेय ज्ञायक संबंध किंवा याला निमित्त नैमित्तिक संबंध म्हणा, असा हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. ज्ञेय ज्ञानाचा विषय का बनतं? याचं कारण ज्ञेयामध्ये प्रमेयत्व म्हणजे जाणले जाणेपणा हा गुणधर्म आहे आणि म्हणून तो ज्ञानाचा विषय बनतो. याचा असा परस्परामध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. असं कोणतंही ज्ञेय नाही की जे कोणत्या तरी ज्ञानाचा विषय नाही. जगामध्ये कोणतंही ज्ञेय असं नाही कुठल्या ना कुठल्या ज्ञानाचा विषय बनलाय. आमच्या ज्ञानाचा विषय बनलं नसेल, परंतु दुसऱ्यांच्या ज्ञानाचा विषय बनू शकतं. जसं जर आम्हाला गणिताचं ज्ञान नाही तर आम्ही त्या गणिताच्या ज्ञानाचं ज्ञेय आम्ही बनवू शकणार नाही. पण जो गणितज्ञ आहे त्याचं तर गणित हे ज्ञेय बनूच शकणार आहे. किंवा जगामध्ये जे जे काही सद्रूप आहे ते सगळं केवल ज्ञानींनी जाणलेलं आहे. म्हणजे केवल ज्ञानींना ते सगळं ज्ञेय ज्ञात आहे. म्हणून जगात असं कोणतंही ज्ञेय उरलेलं नाही की जे कोणत्या तरी ज्ञानाचा विषय बनलेलं नाही. आणि असे कोणतेही ज्ञान नाही की जे कोणत्या तरी ज्ञेयाला विषय करत नाही. आणि ज्ञान देखील प्रतिसमय कोणत्या ना कोणत्या विषयाला ज्ञेय करतातच करतात. ज्ञान आहे आणि जाणत नाही असं होतच नाही. आम्ही झोपलेलो आहे तरीही आमची ज्ञानशक्ती तिथेही जाणण्याचं कार्य करते आहे. एखादी व्यक्ती कोमात आहे तरी देखील तीही व्यक्ती त्याही समयात जाणण्याचं कार्य करत आहे. एवढंच नाही तर विग्रह गतीमधला जीव, गर्भामध्ये आलेला जीव, अजून ज्याची पर्याप्ती पूर्ण व्हायची आहे असा जीव देखील जाणन क्रिया त्याची सुरूच आहे. म्हणून आमचं हे ज्ञान निरंतर कोणत्या ना कोणत्या विषयाला ज्ञेय करतच आहे. म्हणून ज्ञान ज्ञेयाकारच आहे. पण वास्तविकतः ज्ञान ज्ञेयाकाराचा ज्ञायक मात्र आहे. पण वास्तविक आम्ही बघितलं तर ज्ञान काय आहे? तर ज्ञान हे जे ज्ञेयाकार आमच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झालेले आहे त्याला हा आत्मा जाणतो आहे. ज्ञानच ज्ञेयाच्या अस्तित्वाला पण सांगतो. वास्तविकतः या जगामधले जे ज्ञेय आहे हे कुणी जाणलं? जगात ज्ञेय अनंत ज्ञेय आहे, अनंत पुद्गल परमाणू आहे, हे तर ज्ञानानेच जाणल्या गेलं.
आणि जर त्या एखादी व्यक्ती त्या ज्ञानाचाच अभाव करत असेल तर ती देखील या सगळ्यांचा अभाव करेल. म्हणून ज्ञानच ज्ञेयाच्या अस्तित्वाला सांगतो. ज्ञेयाचा बोध आणि ज्ञायकाचं अस्तित्व अशा तऱ्हेने हे एक दुसऱ्याचे अनुमापक आहे, एक दुसऱ्याला सांगणारे आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की ज्ञान ज्ञेयाच्या अधीन आहे किंवा ज्ञेय ज्ञानाच्या अधीन आहे. पण आम्ही म्हटलोय एकमेकांवर ते डिपेंडंट आहे, तर ते एकमेकांवर अवलंबून नाही. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, कुणीही कुणाच्या अधीन नाही. ज्ञान आपल्या स्वरूपाने आहे आणि ज्ञेय आपल्या स्वरूपाने स्वतंत्र सत्तात्मक वस्तू आहे. कुणीही कुणामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून स्वरूप दृष्टीने प्रत्येक द्रव्य अद्वैत आहे. शिवाय स्वतःमधील काहीही कुणालाही देऊ शकत नाही. निर्विकल्प समाधी काळामध्ये जरी हा परज्ञेयाला विषय बनवित नसला तरी देखील त्याचा आत्मा त्या समयात त्याचं ज्ञानाचं ज्ञेय बनला आहे. याचाच अर्थ प्रत्येक पदार्थ आपल्या स्वरूपाने तद्रूप आहे. म्हणजे ज्ञान देखील आपल्या स्वरूपाने तद्रूपच असणार आहे. हा तत्पणाचा भंग झाला. आता अतत्पणा सांगतात आहे की या ज्ञान मात्र आत्म्यामध्ये अतत्पणा कसा आहे. हा आत्मा जरी ज्ञान स्वरूपाने तद्रूपच आहे तथापि परद्रव्यांच्या अपेक्षेने हा अतत स्वरूप आहे. हे या ठिकाणी स्याद्वाद पद्धतीने आचार्य सिद्ध करतात. कलश आहे 249 नंबरचा. विश्वं ज्ञानमिति प्रतर्क्य सकलं दृष्ट्वा स्वतत्वाशया भूत्वा विश्वमय पशुरिव स्वच्छन्दमाचेष्टते यत्तत्पररूपतो न तदिति स्याद्वाददर्शी विश्वात् भिन्नमविश्वघटितं तस्य स्वतत्वं स्पृशेत्. प्रत्येक वेळेला त्यांनी पशु हा शब्द उच्चारलेला आहे आणि अज्ञानी जीवाला पशु समान म्हटलेलं आहे. अतत्पणा कसा सांगतात. विश्व म्हणजे ज्ञानच आहे. अर्थात सर्व ज्ञेय पदार्थ आत्मा आहे. जे ज्ञानामध्ये झळकणारे पदार्थ आहे त्यांना पाहून हा अज्ञानी जीव ज्ञानामध्ये सगळे जे पदार्थ झळकत आहे ते आत्मरूप आहे, आत्माच आहे असा तर्क करून संपूर्ण ज्ञेयभूत विश्वाला निज तत्वाच्या आशेने पाहणारा आणि संपूर्ण हे जे परद्रव्य आहे याला देखील तो निजतत्व आहे असं मानतो आहे. असा हा सर्वथा एकांतवादी अज्ञानी स्वयं संपूर्ण विश्वरूप होऊन पशुप्रमाणे स्वच्छंद चेष्टा करतो. तो हे मानतो की हे सगळं जे ज्ञेय माझ्या ज्ञानामध्ये झळकलेलं आहे याच्यामध्ये आपापर काहीही नाही. हे सगळं माझ्यासाठी आहे आणि मी याचा स्वतंत्र रीतीने भोग घ्यायला पाहिजे आणि हे सर्व ज्ञेय माझ्या अस्तित्वासाठी आहे. हे बनून कोणत्याही प्रकारचा विवेक न ठेवता हे पदार्थ भोगण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छंद वृत्ती जीवनामध्ये स्वीकारतो. म्हणून स्वच्छंद चेष्टा करतो. परंतु स्याद्वादाने वस्तू स्वरूप पाहणारा ज्ञानी मात्र, परंतु जसं आम्ही म्हटलं की स्याद्वादी जो आहे हा विवेकवान आहे. वस्तू तत्वाचा तो यथार्थ ज्ञाता आहे. त्याला योग्य काय अयोग्य काय याचं परिपूर्ण ज्ञान आहे. तो स्वपर विभाग करून ग्रहण करायला समर्थ आहे. असा हा स्याद्वादी वस्तू स्वरूप बघतो.
नेमकी वस्तू व्यवस्था जी आहे ती जाणणार आहे. म्हणजे वस्तूमधला अनेकांत त्यांनी यथार्थ रीतीने जाणलेला आहे. आणि वस्तूमधला अनेकांत कधीही दूषित होत नाही, चुकीचा असू शकत नाही. आणि त्याच दृष्टीने यांनी तो अनेकांतात्मक वस्तू जशी आहे तसं याचं ज्ञान देखील तशाच पद्धतीने अगदी अनेकांतात्मक आहे. त्यामुळे वस्तू स्वरूप पाहणारा हा ज्ञानी असे जाणतो की जे स्वरूपाने तत् आहे. माझा ज्ञान स्वभाव माझ्या रूपाने पाहला तर तो तत्रूप आहे, ते पररूपाने तत् नाही. पण या ज्ञानामध्ये जे ज्ञेय प्रतिबिंबित होणार आहे ते मात्र मी नाही. हे ज्ञान ज्ञान रूपाने तद्रूप आहे आणि ते विशेष ज्ञेयाकाराच्या अपेक्षेने मात्र तद्रूप नाही. अशा प्रमाणे संपूर्ण विश्वापासून भिन्न विश्वरूप ज्ञेय पदार्थाने रचित असूनही विश्वरूप न होणाऱ्या, म्हणून शब्द पहा, संपूर्ण विश्वापासून भिन्न म्हणजे सर्व परद्रव्यांपासून हा आत्मा स्वतः वेगळा आहे. विश्वरूप भेद पदार्थ ज्ञेय पदार्थाने रचित असूनही सगळ्या विश्वाचे ज्ञेय याच्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होण्याचं याचं सामर्थ्य असलं तरी देखील हा मात्र विश्वरूप न होता हा मात्र परद्रव्य रूप झाला नाही. अशा ज्ञेय वस्तूच्या आकार रूप होऊनही ज्ञेयापासून भिन्न आपल्या आत्मतत्वाला स्पर्श करतो की मी माझं रूप जे आहे ते माझ्या मर्यादेत आहे, परवस्तूमध्ये माझं रूप गेलेलं नाही, असा तो स्वतः अनुभव घेतो. भावार्थ पाहून घेऊ. तत्पक्षाचा एकांती असे मानतो की ज्ञेयभूत समस्त विश्व ज्ञानच आहे, अर्थात आत्मरूप आहे. ज्याप्रमाणे परविश्व आणि आत्मा अभिन्न समजून विश्वास आत्मरूप करतो आणि भेदच करत नाही, विश्व आणि आत्मा एकरूपच आहे असं मानतो आणि पशुप्रमाणे हेयोपादेय विवेकाशिवाय सर्वत्र स्वच्छंद प्रवृत्ती करतो. परंतु सद्वादी असं समजतो की जरी द्रव्यदृष्टीने वस्तू स्वरूपाने तद्रूप आहे, ज्ञान ज्ञान स्वरूपच आहे, तथापि पररूपाने वस्तू अतस्वरूप आहे. ज्ञान ज्ञेयकार रूपाने अंतस्वरूप आहे आणि ज्ञेयाकार असूनही ज्ञेयापासून भिन्न आहे. याप्रमाणे अतत्पणाचा दुसरा भंग सांगितला. दिनवाणी स्तुती. त्याद्वादनय परद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्जायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. हॅलो.